नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या हक्काच्या आणि विश्वासू युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही आयुष्यभराची कमाई जमा करता, जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेता, सातबारा तपासता, खरेदी खत करता, फेरफार नोंद होते आणि तुम्हाला वाटते की आता ही जमीन पूर्णपणे तुमची झाली. पण काही वर्षानंतर अचानक एक नोटीस येते कोर्टामध्ये हजर राहण्याची आणि तेव्हा तुम्हाला समजतं की ज्या जमिनीसाठी तुम्ही लाखो रुपये मोजले त्या जमिनीवर तर अनेक वर्षांपासून न्यायालयात केस सुरू होती. आता प्रश्न असा, जर एखाद्या जमिनीवर कोर्टामध्ये केस सुरू असेल तर ती जमीन विकता येते का? अशी विक्री कायदेशीर असते का? खरेदीदाराचे पैसे बुडू शकतात का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोर्टाचा अंतिम निकाल लागल्यानंतर त्या खरेदी खताचे काय होते? मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक जमीन मालक, शेतकरी, वारसदार, खरेदीदार आणि मालमत्तेचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण या एका चुकीमुळे अनेक लोकांना वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. चला तर मग या विषयामागील संपूर्ण कायदेशीर वास्तव सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेक लोकांना वाटतं की कोर्टात केस सुरू झाली म्हणजे जमीन विकता येत नाही, तर काही लोकांना वाटतं की जमीन माझ्या नावावर आहे म्हणून मी ती कधीही कोणालाही विकू शकतो. पण वास्तविकता या दोन्ही गोष्टींपेक्षा वेगळीच आहे. कायदा या विषयाकडे अधिक सखोलपणे पाहतो. एखाद्या जमिनीवर दोन व्यक्ती मालकी हक्काचा दावा करत आहेत. दोघेही स्वतःला मालक सांगत आहेत. वाद न्यायालयात पोहोचला आहे. केस सुरू आहे. पुरावे सादर होत आहेत. साक्षी सुरू आहेत. अशा वेळी त्या दोन पक्षापैकी एकाने ती जमीन तिसऱ्या व्यक्तीला विकली तर काय? अनेकांना वाटतं खरेदी खत झाले, नोंदणी झाली, पैसे दिले म्हणजे व्यवहार पूर्ण झाला. पण प्रत्यक्षात चित्र हे इतकं सोपं नसतं. कारण अशा परिस्थितीमध्ये खरेदीदार हा फक्त जमीन विकत घेत नसतो, तर त्या जमिनीशी संबंधित सुरू असलेला वाद देखील अप्रत्यक्षपणे स्वीकारत असतो. मित्रांनो, भारतीय कायद्यात या संदर्भात एक अत्यंत महत्वाचे तत्व आहे. या तत्वामागील मुख्य उद्देश असा आहे की न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा निकाल निष्फळ ठरू नये. कारण जर प्रत्येक व्यक्तीने केस सुरू असतानाच मालमत्ता विकण्यास सुरुवात केली तर न्यायालयाचा अंतिम निर्णय हा अर्थहीन ठरेल. समजा राम आणि श्याम यांच्यामध्ये जमिनीचा वाद सुरू आहे. प्रकरण हे न्यायालयात गेलं. केस अनेक वर्ष चालली. या दरम्यान रामने ती जमीन मोहनला विकली. मोहनने पैसे दिले, खरेदी खत केले, सातबाऱ्यावर नाव लावले, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या. परंतु काही वर्षानंतर न्यायालयाचा निकाल श्यामच्या बाजूने लागला. अशा वेळी मोहनचे काय, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. कारण त्याने प्रामाणिकपणे पैसे भरलेले असतात. परंतु न्यायालयाचा अंतिम निर्णय ज्या पक्षाच्या बाजूने लागतो त्याचा परिणाम खरेदीदारावर देखील होऊ शकतो. यामुळे मालमत्ता खरेदी करताना फक्त सातबारा पाहणं पुरेसं नसतं. मित्रांनो, आज ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये देखील एक मोठी चूक ही वारंवार होताना दिसते. लोक फक्त सातबारा पाहतात, त्यावर नाव आहे की नाही ते तपासतात, फेरफार पाहतात आणि व्यवहार पूर्ण करतात. पण त्या जमिनीवर कोणता न्यायालयीन वाद सुरू आहे का? कोणता दावा प्रलंबित आहे का? कोणते अपील दाखल केले आहे का? याची पडताळणी अनेक वेळा केली जातच नाही. याच निष्काळजीपणाचा फायदा काही लोक घेतात. वादग्रस्त जमीन असल्याची माहिती लपवली जाते. खरेदीदाराला फक्त कागदपत्रे दाखवली जातात. व्यवहार पूर्ण केला जातो आणि नंतर अनेक वर्षांनी खरी परिस्थिती ही समोर येते. मग खरेदीदारासमोर मोठं संकट उभं राहतं. त्याला कोर्टात जावं लागतं,
वकील ठेवावे लागतात, वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो आणि मानसिक त्रास तो वेगळाच. मित्रांनो, आता वाटणीच्या वादाचे उदाहरण पाहूया. एका कुटुंबात 4 भावंडे आहेत. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी झालेली नाही. वाद कोर्टात सुरू आहे. पण त्या 4 भावांपैकी एक भाऊ संपूर्ण जमीन विकून टाकतो. तर खरेदीदाराला पूर्ण जमीन मिळेल का? अनेक वेळा याचे उत्तर नाही असं असतं. कारण संबंधित व्यक्तीकडे जितका कायदेशीर हिस्सा आहे तितकाच हिस्सा तो दुसऱ्याला हस्तांतरित करू शकतो. यापेक्षा जास्त अधिकार त्याच्याकडे नसतोच. म्हणूनच अशा व्यवहारांमध्ये खरेदीदाराने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आणखी एक गंभीर परिस्थिती म्हणजे स्थगिती आदेश. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालय स्पष्ट आदेश देते की मालमत्तेची स्थिती बदलू नये, कोणताही नवीन व्यवहार करू नये, ताबा बदलू नये. अशा वेळी जर विक्री करण्यात आली तर तो विषय अधिक गंभीर बनू शकतो. कारण न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीवर स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता देखील असते. मित्रांनो, नोंदणीकृत खरेदी खत म्हणजे अंतिम सुरक्षितता असा समज अनेक लोकांचा असतो, पण वास्तव वेगळं आहे. खरेदी खत नोंदणीकृत असू शकतं, फेरफार झालेला असू शकतो, सातबाऱ्यावर नाव आलेलं असू शकतं, परंतु मूळ मालकी हक्काचाच वाद सुरू असेल आणि अंतिम निकाल विक्रेत्याच्या विरोधात असेल तर खरेदीदाराला देखील त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणूनच कायद्यात सावध खरेदीदार या संकल्पनेला खूप महत्व आहे. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी योग्य चौकशी करणं ही खरेदीदाराची देखील जबाबदारी असते. फक्त दलालांवर विश्वास ठेवणं, नातेवाईकांच्या सांगण्यावरून व्यवहार करणं किंवा कमी किंमत पाहून निर्णय घेणं हे भविष्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण करू शकतं. मित्रांनो, आज अनेक लोक स्वस्तात जमीन मिळते म्हणून आकर्षित होतात, परंतु कमी किंमत असण्यामागे अनेक वेळा न्यायालयीन वाद हेच कारण असतं. जेव्हा एखादी जमीन बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असते तेव्हा त्यामागील कारणांची सखोली चौकशी करणे आवश्यक असतं. कारण आज स्वस्त वाटणारी जमीन उद्या सर्वात महाग पडू शकते. वर्षानुवर्षे चालणारे खटले, वकिलांचा खर्च, मानसिक त्रास आणि मालकी हक्कांवरील अनिश्चितता यामुळे नुकसान अनेक पटींनी वाढू शकतं. मित्रांनो, या संपूर्ण विषयाचा निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे. कोर्टात केस सुरू असताना जमीन विकली जाऊ शकते, परंतु अशा प्रकारची विक्री न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असते. खरेदीदाराने हे समजून घेतलं पाहिजे की तो फक्त जमीन विकत घेत नाही तर त्या जमिनीशी संबंधित जोखीम देखील स्वीकारत असतो. म्हणून कोणतीही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी फक्त सातबारा, फेरफार आणि खरेदी खत पाहू नका. त्या मालमत्तेवर कोणताही न्यायालयीन वाद सुरू आहे का, कोणते अपील प्रलंबित आहे का, कोणते वारसांचे दावे आहेत का, कोणता स्थगिती आदेश आहे का, याची सखोल पडताळणी नक्की करा. कारण जमीन खरेदी करताना केलेली एक छोटीशी चूक आयुष्यभराचा त्रास बनू शकते. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मालमत्ता, जमीन व कायदेशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.